सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण हे अनुभव ऐकत आहात ना, तर आपल्याला याच्यातून खूप शिकायला मिळणार आहे। अशा लोकांपासून आपण प्रत्येक वेळेस सावध राहिलं पाहिजे। कोणती वेळ कशी येईल आयुष्यात काही सांगता येत नाही, त्यामुळे स्वामी सेवेचा बॅलन्स हा खूप महत्त्वाचा आहे। ज्याप्रमाणे बँकेमध्ये आपली सेविंग असते, तशीच जर आपली स्वामी सेवेची सेविंग असेल ना, तर कोणी काही करू द्या, कुठलंही संकट येऊ द्या, पण त्यावेळेस स्वामी महाराज आपल्या मदतीला नक्की धावून येत असतात। त्यावेळेस आपली सेवा ही कामाला येत असते। त्यामुळे प्रत्येकाने स्वामींची निस्वार्थ भावनेने सेवा करत राहिली पाहिजे। काही अनुभव नाही आला तरी स्वामींना सोडण्याचा विचार कधीही करू नका। खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या बहिणीचे खूप आभार मानू इच्छिते, कारण तिच्यामुळे मी या स्वामींच्या राजमार्गामध्ये आले आहे आणि स्वामींची सेवा करू इच्छिते। स्वामी भक्तांनो, माझ्या या अनुभवातून एक जरी नवीन सेवेकरी घडला किंवा जे कोणी या संकटात आहे त्यांना एक नवी दिशा, एक नवा मार्ग जर मिळाला, तर त्यापेक्षा भाग्यवान मी दुसरी कोणीच नाही। माझा आत्मा ज्याप्रमाणे माझ्या बहिणीला आशीर्वाद देतो, त्याप्रमाणे इतरांचा देखील आत्मा मला आशीर्वाद देवा, एवढीच इच्छेने मी हा अनुभव येथे शेअर करत आहे। स्वामी भक्तांनो, मी माझं नाव नाही सांगू शकत, कारण माझा अनुभव तसा आहे। गेल्या 10 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। स्वामींच्या सेवेत येण्या अगोदर आयुष्यात इतकी संकट होती ना, की मी त्याचं वर्णनही करू शकत नाही। स्वामी भक्तांनो, माझे लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर हे खूप व्यवस्थित होते आणि हळूहळू आमची परिस्थिती ही बदलत चालली होती। माझे सासू सासरे ज्यावेळेस एक्सपायर झाले, त्यावेळेस आमचा पूर्ण धंदा हा लॉसमध्ये गेला होता। जेव्हा धंदा लॉसमध्ये गेला, त्यावेळेस मिस्टर म्हणे की आता मी एक जॉब बघतो म्हणे, यामध्ये आपण नको करायला। त्यामुळे आम्ही जे गाळे वगैरे होते ते सर्व विकून टाकले आणि मिस्टर हे माझे जॉब शोधत होते, पण त्यांना काही केल्या जॉब मिळतच नव्हता। की खूप प्रयत्न करायचो, खूप इंटरव्ह्यू व्हायचे, पण जॉब मात्र मिळत नसायचा। 2 मुलांचे शिक्षण, घर भाडे देणे, त्याच घरामध्ये खाण्यापिण्यासाठी लागणारं साहित्य आणणे, यासाठी पैशाची तर फार गरज। मग मी म्हटलं, मी त्यावेळेस ब्लाऊज शिवत होती आणि माझं टेलरिंग काम चालू होतं। बहिणीला सर्व काही सांगितलं आणि तिने मला स्वामी सेवा कर असं सांगितलं आणि मग मी स्वामींची सेवा करू लागली। स्वामी सेवा करता करता टेलरिंग काम करायचे आणि मिस्टरांचं जॉबचं हे चालूच होतं। मग मी संकल्पित गुरुचरित्र पारायण केले मिस्टरांना जॉब मिळण्यासाठी आणि माझ्या त्या गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशीच माझ्या मिस्टरांना खूप छान जॉब लागला। त्या दिवशी खूप आनंद झाला आणि स्वामींवरचा विश्वास खूप दृढ झाला आणि त्या दिवसापासून माझे मिस्टर देखील स्वामींना मानू लागले। स्वामींना मुजरा केल्याशिवाय, एक माळ घेतल्याशिवाय ते घराबाहेर पडत नसायचे। खूप छान दिवस चालू होते। स्वामींच्या सेवामध्ये आम्ही रममान होतो आणि माझे दोन्हीही मुलं हे खूप हुशार। माझा मुलगा हा इतका हुशार होता ना, की त्याला बघून कोणीही म्हणायचं किती चंचल आणि किती हुशार आहे, खूप बुद्धिमत्ता आहे ताई याची, असं म्हटल्यानंतर मला खूप छान वाटायचं। पण म्हणतात ना, कोणाची जर नजर लागली तर काय होईल कधीही सांगता येत नाही। आपल्या आयुष्यामध्ये देखील असेच लोक भेटत असतात। असंच झालं। आम्ही जिथे रेंटने राहत होतो ना, आमचे जे शेजारी होते ते खूप भयानक होते आणि एकदा असंच आमचे त्यांच्यासोबत खूप वादविवाद झाले। जेव्हापासून त्यांच्यासोबत वादविवाद झाले ना, त्यावेळेस पूर्णपणे आमचं सर्वच बिघडून गेलं। सर्व परिस्थिती ही हालाकीची बनवू लागली। काय होत होतं काहीच कळत नव्हतं। अचानक मुलगा आजारी पडला, त्यानंतर मुलगी आजारी, मुली त्यांचं होत नाही तर मी आजारी। मला तर काय होत होतं ते मला कळत नव्हतं। असं इतकं अंग दुखायचं, पाय दुखायचे, काहीच करू वाटत नव्हतं। कुठल्याही कामामध्ये मन लागत नव्हतं। मला ना ब्लाऊज शिवू वाटायचे, ना स्वयंपाक करू वाटायचा। सारखं नुसतं असं झोपून राहावं वाटायचं। एक असा आळशी माणूस कसा असतो तसं मला होऊ लागलं होतं। सारख्या नुसते अंग मोड्या मला येऊ लागल्या होता। हे अचानक का बरं घडत आहे काहीच कळायला मार्ग नव्हता। मी जर स्वामी सेवा करायला बसली ना स्वामी भक्तांनो, इतका प्रचंड त्रास मला होत होता ना, की मी कधी उठल इथून मला असं होत होतं। मी
खूप म्हणजे डिप्रेशनमध्ये चाललेली होती. काय घडत आहे काहीच कळत नव्हतं. जेवढे पैसे कमावत होतो त्याच्या दुप्पट पैसे दवाखान्यामध्ये चालू होते. आणि जो माझा मुलगा खूप हुशार होता म्हणत होते ना, तर तो इतका येड्यासारखा करत होता, इतका म्हणजे भयानक त्रास देत होता, कुणाचं काहीच ऐकत नव्हता आणि सारखा चिडचिड हट्टीपणा करत होता. असं याच्यामध्ये अचानक का बरं बदल झाला हे देखील कळायला मार्ग नाही. त्याच दरम्यान माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट देखील झाला. स्वामींच्या कृपेने मिस्टरांना फार काही लागलं नव्हतं, पण थोडंसं लागलं होतं. दुसऱ्या दिवशी अमावस्या होती आणि आदल्या दिवशी असं घडलं. त्यामुळेच मला खूप हे होत होतं, काय करावं काहीच कळत नव्हतं. कुठेच मार्ग सापडत नव्हता. मी माझ्या बहिणीला कॉल केला, खूप प्रचंड रडू लागली. आणि मग माझ्या बहिणींनी सांगितलं, अगं आपण काहीतरी मार्ग काढू, नक्कीच कुठेतरी बाहेरचं काहीतरी असणार आहे, त्याशिवाय असं घडूच शकत नाही, असं माझी बहीण म्हटली. त्यावेळेस मलाही विश्वास बसला, हो गं खरंच काहीतरी असणार आहे, माझ्यासाठी काहीतरी कर, स्वामींना विनंती कर, काहीतरी प्रार्थना कर. त्यावेळेस ती म्हटली, तू एक काम कर, मठामध्ये जा आणि स्वामींना विनंती कर, काहीतरी मार्ग दाखवा. जर बाहेरचं काही असेल तर तुम्हीच त्याचं निवारण करा आणि माझ्याकडून सेवा करून घ्या, असं विनंती कर म्हणले स्वामींना. मग मी त्या दिवशी मठामध्ये गेली. हार, नारळ, खडीसाखर आणि दक्षिणा घेऊन स्वामींपुढे खूप रडली. त्या दिवशी मी आयुष्यात सर्वप्रथम एवढी रडली असेल. स्वामींपुढे खूप रडली. स्वामी, मला सर्व दरवाजे बंद झाल्यासारखं दिसत आहे, मी हरून गेली आहे, खचली आहे, तुमच्या भक्ताला साथ द्या स्वामी, असं मी म्हटली आणि खूप रडली. आणि स्वामी, या संकटातून मला बाहेर काढा, जे काही असेल ते तुम्हीच बघून घ्या, असं स्वामींना म्हटली. श्रीफळ स्वामींना अर्पण केलं. थोडा वेळ तिथेच बसली, कारण तिथे गेल्यावर मला थोडीशी मन शांती लाभली होती, बरं वाटत होतं. आणि मग मी घरी आले. मिस्टरांचं हिचं हॉस्पिटलचं चालूच होतं, पैसे यायला मार्ग नव्हता, आईकडून उसने पैसे मी घेतलेले होते. आणि मग असं चालू असताना मग माझ्या बहिणीने मला दुसऱ्या दिवशी कॉल केला, अगं आपण काय करू म्हणे, प्रदीप दादांच्या मठामध्ये जाऊया म्हणे आणि तिथे बघ आपल्याला सर्व काहीतरी मार्ग मिळेल. स्वामींना विनंती केली होती, काहीतरी मार्ग दाखवा, आणि स्वामींना मार्ग दाखवला. मग मी लगेच तयार झाले. मिस्टर म्हटले, ठीक आहे तू जाऊ नये म्हणून. मग मी माझ्या बहिणीसोबत प्रदीप दादांच्या मठात गेले. मठात गेल्यानंतर इतकी प्रचंड गर्दी होती. आपला इथे नंबर कधी लागणार आणि घरी जाणं तर हे खूप गरजेचं होतं. मग आमचा नंबर जवळपास 150च्या पुढे होता. आता काय करायचं, आपण राहूही शकत नाही, असा खूप मोठा पेस पुढे पडलेला होता. आणि सेवा घेतल्याशिवाय तर जायचंही नव्हतं, कारण दुसरा काही मार्गच नव्हता. मग आम्ही थोडंसं रिक्वेस्ट केली तिथे, सर्व त्या सेवेकऱ्यांना सांगितलं की घरी अशी अशी परिस्थिती आहे, असं पेशंट आहे, त्यामुळे आम्हाला घरी जाणं हे खूप गरजेचं आहे, मग तुम्ही दादांना एकदा रिक्वेस्ट करा. मग त्यांनी दादांना सांगितलं, तर दादा म्हटले ठीक आहे, एक दोन नंबर झाले की त्यांचा नंबर घेऊया. सर्व सेवेकरी तिथले खूप चांगले होते, कारण त्यांनी आम्हाला मध्ये जाऊ दिलं आणि आमचा नंबर घेण्यात आला. मग ज्यावेळेस दादांना म्हणजे मी काही सांगितलंही नव्हतं, दादांसमोर नुसती बसली, त्यावेळेस दादा म्हटले की खूप मोठी तुम्हाला करणी बाधा ही केलेली आहे म्हणे. असं म्हटल्यानंतर मला तर काय करावं काहीच समजत नाही. दादा म्हणले, सर्वप्रथम तुम्हाला ज्या घरी तुम्ही राहता आहे म्हणे आता, ते घर तुम्हाला खाली करावे लागेल. तेथून तुम्ही लवकरात लवकर होईल तिथे ते घर खाली करा. त्यानंतर मग त्या दादांनी मला गुरुचरित्राचे पारायण, नवनाथ पारायण आणि असे तोडगे वगैरे दिले आणि महाराजांचे तारक मंत्र रोज पाणी घरामध्ये शिंपडायला लावलं. असं तुम्ही चालू करा आणि रोज संध्याकाळी वल्गा सुक्त आणि कालभैरव अष्टक आणि ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः म्हणून ज्या पिवळ्या मोहऱ्या असतात त्या मोहऱ्या भरायला लावल्या आणि त्याच्यामध्ये थोडी महाराजांची विभूती टाका, मोहऱ्या घ्या आणि त्यावरती 11 वेळेस कालभैरव अष्टक, 11 वेळेस वल्गा सुक्त आणि ओम श्री चैतन्य गोरक्षाय म्हणून घरात ते सर्वत्र फेका म्हणे, असं दादा म्हटले. आणि मग तिथून आम्ही सेवा घेऊन आलो. हे कळल्यानंतर माझ्या तर खूप थरथर काप होत होता की खरंच असेही लोक असतात, असेही करू शकतात. आपण कितीही चांगलं असलो आणि लोक जर असं केलं तर आपण खूप मोठ्या संकटात येऊ शकतो स्वामी भक्तांनो. त्यामुळे शक्यतो जेवढं होईल तेवढं सर्वांपासून लांब राहून फक्त स्वामींच्या चरणाजवळ राहिलं आणि स्वामींची सेवा केलं, त्यापेक्षा सुख दुसरं कुठलंच नाही असं मी म्हणते. त्या दिवशी मग मिस्टरांनी सर्व सांगितलं. मिस्टर म्हटले ठीक आहे. मग मी रूमची शोधाशोध करू लागले.
आणि महाराजांनाच विनंती केली की आता ज्या ठिकाणी चांगले असेल तिथे आम्हाला रूम मिळू द्या. आणि स्वामी कृपेने खरंच खूप छान ठिकाणी अशा वातावरणात रूम भेटली. तिथे दत्तांचं मंदिर आहे, खूप छान एरिया आहे आणि लोकही चांगले आहेत. अशा ठिकाणी रूम भेटली आणि आम्ही 8 दिवसातच तिकडे शिफ्ट झालो. आणि जी दादांनी सेवा दिलेली होती ती सेवा सुरू केली. ज्यावेळेस म्हणजे मी संध्याकाळी त्या मोहऱ्या भारून टाकायची त्यावेळेस घरात एक चैतन्य आल्यासारखं वाटायचं आणि खूप छान वाटायचं. माझं सेवेमध्ये मन लागू लागलं होतं आणि जे काही मला त्रास होत होता अंगमोड्याचा आणि आळसाचा तो त्रास माझा हळूहळू कमी होऊ लागला. आणि त्यानंतर माझे मिस्टर म्हणजे व्यवस्थित झाले आणि माझे मिस्टर पुन्हा जॉबसाठी जाऊ लागले. आता सर्व काही व्यवस्थित चालू झालेलं होतं. आणि दादांनी जी काही सेवा दिली जरी मला फरक वाटत होता तरी मी ती सेवा बंद अजिबात केली नाही. कंटिन्यू ती सेवा चालूच ठेवली. गुरुचरित्राचे पारायण केले, जी सेवा सांगितली होती नवनाथ पारायण केले. आणि ते सर्व झाल्यानंतर 1-2 महिने मला ते सेवा करण्यात सर्व काही करण्यामध्ये गेली आणि त्यामध्ये माझं सर्व काही व्यवस्थित झालं. जो मुलगा खूप तापड हट्टीपणा करत होता, जो माझं काही ऐकत नव्हता, तो मुलगा आज खूप म्हणजे माझं ऐकू लागला होता. दादांनी त्याच्यासाठी सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे जेव्हा तुमची ही सेवा सर्व कंप्लीट होईल त्यानंतर तुम्ही एक काम करा म्हणे, जो नवनाथ ग्रंथ आहे त्या नवनाथ ग्रंथातील 5वा अध्याय रोज संध्याकाळी 7 वाजता वाचत जा आणि जी विभूती पडणार आहे ती विभूती तुमच्या बाळाला लावत जा आणि हे करा म्हणे, बघा त्याचं सर्व काही व्यवस्थित होईल असं म्हटले. आणि माझी ही सेवा 2 महिने झाल्यानंतर मग मी त्याच्यासाठी ती सेवा करू लागले. आणि खरंच स्वामी भक्तांनो, तुमचे देखील मुलं असे हट्टी तापड असतील तर तुम्ही देखील हा उपाय करून बघा. 21 दिवस संकल्पित नवनाथ ग्रंथातील 5वा अध्याय रोज संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेस वाचायचा आहे आणि ती विभूती बाळाला लावायची, खायला द्यायची. आणि बघा तुमच्या बाळामध्ये देखील बदल होतील, कारण माझ्या बाळात मला ते बदल दिसून आले आहे. आज मी जी काही आहे ती फक्त स्वामी कृपेमुळे आहे, नाहीतर कदाचित आज या मोठ्या संकटातून मी कधीही बाहेर निघू शकले नसते. स्वामी भक्तांनो, एक सांगायचं विसरूनच गेली की जेव्हा मी म्हणजे मला असं होत होतं त्यावेळेस मला सारखे स्वप्न पडायचे. त्या स्वप्नामध्ये मला असे मोठे मोठे साप आणि असे कुत्रे दिसत होते, असे खूप भयानक. आणि मी ते स्वप्न असे उठत होते. ज्यावेळेस मी दादांना विचारलं की असं स्वप्न मला का बरं पडत आहे, त्यावेळेस दादा म्हणत होते की ते जी अदृश्य शक्ती होती, जे तुमच्यावरती हे केलं होते, ते तुम्हाला त्याच्यामार्फत भीती दाखवण्याचा प्रयत्न करत होते, बाकी काही नाही. आणि त्यानंतर मला या सेवा झाल्यानंतर असे स्वप्नही पडले नाही, काहीच नाही. आज माझा सर्व संसार हा सुखी आहे आणि मी आता कुणासोबत बोलतही नाही आणि कुणासोबत जादा कॉन्टॅक्टही करत नाही. मी फक्त माझं काम आणि माझी स्वामी सेवा एवढंच माझं ध्येय आहे, बाकी कुठलंच नाही. मी शेजाऱ्यासोबतही जास्त बोलत नाही आणि ना नातेवाईकासोबत, कारण संकटाच्या वेळेस कोणीच मदतीला कोणीच कामाला येत नाही हे मी जाणवलं होतं. फक्त स्वामी महाराजच एक असे आहे, ते प्रत्येक क्षणी आपल्याला साथ देतात. त्यामुळे मी त्या दिवशीच ठरवलं की आता काही हो, फक्त स्वामींची सेवा करत राहायचं. आपल्या आयुष्यातील सुखदुःख फक्त स्वामींना सांगायचे, कारण तेच तारणहार आहेत. त्या दिवसापासून मी ते ठरवलं आणि आता मी तसंच करत आहे. स्वामी भक्तांनो, खूप मोठ्या संकटातून स्वामींनी मला बाहेर काढलं. मी स्वामींची खूप मोठी ऋणी आहे. हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा असं वाटलं म्हणून मी हा शेअर करत आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या ताईंना स्वामींनी दिला. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.